Hello everyone. Yesterday we discussed about Fresnel by prism and optical path. आपण काल काय डिस्कस केला होता? फ्रेस्नल बाय प्रिझम आणि ऑप्टिकल पाथ. ऑप्टिकल पाथमध्ये बघा आपण काय डिस्कस केला होता की दोन जर व्यक्ती असेल त्यांच्यामध्ये जर रनिंग कॉम्पिटिशन लागला असेल तर बघा जे फर्स्ट ऑब्जेक्ट होता तर त्या फर्स्ट ऑब्जेक्टचा काय असेल त्याचा रोड एकदम क्लीन होता, त्याच्यामुळे तो काय इझिली काय होत होता तो डिस्टन्स कवर करू शकत होता. पण जे सेकंड ऑब्जेक्ट होता तर त्या सेकंड ऑब्जेक्टच्या ट्रॅकवरती डॅमेजिंग पॉईंट आहे ना, म्हणजे आपण म्हणतोय ना की पर्टिक्युलर दोन माणसांमध्ये काय होतंय रनिंग कॉम्पिटिशन लागते. पहिला आणि दुसरा सोबत काय झाले त्यांची कॉम्पिटिशन स्टार्ट झाली आणि मध्येच काय झालं त्यांनी हाफ ट्रॅक जेव्हा हाफ ट्रॅव्हल त्यांनी कंप्लीट ज्यावेळेस केला तर जे सेकंड बॉईज होता त्या सेकंड बॉईजच्या ट्रॅकमध्ये काय झाला पर्टिक्युलर एक अडथळा म्हणजे डॅमेजिंग पार्ट आपण कन्सिडर करू, काहीतरी खड्डे वगैरे त्याला आले है ना. आणि फर्स्ट ट्रॅकमध्ये काहीच नव्हतं तसं. तर ज्यावेळेस तो खड्डा तेवढा डिस्टन्सपर्यंत तो कवर करेल त्याचा डबल डिस्टन्स कोण जास्त ट्रॅव्हल करेल? फर्स्ट ऑब्जेक्ट है ना. तर आपण हे ऑप्टिकल पाथमध्ये आपण डिस्कस केला होता. तसं आपण एक्झाम्पल सोर्स ऑफ लाईटमधून सुद्धा आपण डिस्कस केला होता. तर आणि तसेच आपण फ्रेस्नल बाय प्रिझममध्ये आपण काय डिस्कस केला होता की दोन प्रिझम आपण काय केलं होतं, दोन प्रिझम कनेक्ट केला होता आणि एक सिंगल सोर्स ऑफ लाईट घेतला होता. पण ज्यावेळेस तो सिंगल सोर्स ऑफ लाईट ज्यावेळेस त्या प्रिझमच्या एजपासून तो काय होत होता रिफ्रॅक्ट होत होता त्याची काय मिळत होती एक व्हर्च्युअल इमेज. म्हणजेच त्याच्या एक सोर्सपासून तुमची डबल सोर्स काय होत होती S1 आणि S2 क्रिएट होत होती आणि तुमची डार्क फ्रिंजेस आणि ब्राईट फ्रिंजेस मिळाले. फ्रेस्नल बाय प्रिझमवरून आपण हे डिस्कस केला होता. तर टुडे वी लर्न अबाउट डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. लेट्स ऑन अ स्क्रीन. Diffraction of light. We know that shadows are formed when path of light is blocked by an opaque obstacle. Entire geometrical optics is based on the rectilinear propagation of light. However, as discussed earlier, the phenomena exhibited by light such as interference can only be explained by considering the wave nature of light. डिफ्रॅक्शन इज अनदर सच फिनॉमिना. ओके, आपण काय डिस्कस करतोय? डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. डिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजेच काय? जसं आपण इंटरफरन्स पॅटर्नमध्ये डिस्कस करत होतो की सोर्स ऑफ लाईटपासून तुमची जी वेव इमिटिंग होत होती तर पर्टिक्युलर स्क्रीनवरती जाऊन ती जी लाईट काय होत होती इन्सिडेंट होत होती है ना. डिफ्रॅक्शन ऑफ लाईटमध्ये पण आपण काय कन्सिडर करतोय की सोर्स ऑफ लाईट आहे. ओके, ती सोर्स ऑफ लाईट जशी ट्रॅव्हल करते तर पर्टिक्युलर एका मीडियममध्ये जर ती आली म्हणजे मध्येच ती बघा जसं आपण ऑप्टिकल पाथमध्ये सुद्धा आपण डिस्कस केला होता की सोर्स ऑफ लाईट ट्रॅव्हल करते मध्येच पर्टिक्युलर मीडियम जर मध्येच आला म्हणजे पर्टिक्युलर मीडियम जसं आपण कन्सिडर केलं होतं ग्लास प्लेट है ना. तर तिथे काय होत होती स्पीड कमी होत होती, रिड्यूस होत होती. तर इथे डिफ्रॅक्शन ऑफ लाईटमध्ये काय म्हणतोय की ज्यावेळेस सोर्स ऑफ लाईट तुमची ट्रॅव्हल करते पर्टिक्युलर एका ट्रॅकवरून तर काय होती म्हणजे तो काय होती ट्रॅव्हल होती. ओके, पण ज्यावेळेस ती ट्रॅव्हल होताना काय होतं आहे की हाफ म्हणजे ज्यावेळेस ती हाफ ट्रॅव्हलिंग कंप्लीट करते तेवढंच मध्ये पर्टिक्युलर काय येऊन जाते मीडियम येते. कन्सिडर करा वॅक्यूम कन्सिडर करू शकतो है ना, किंवा ग्लास प्लेट म्हणा, ग्लास ट्यूब म्हणा. ओके, तर काय होती ती लाईट ज्यावेळेस त्या वॅक्यूममध्ये एंटर करेल किंवा त्या ग्लास ट्यूबमध्ये एंटर करेल त्यावेळेस ती लाईट काय होऊन जाईल बेंड होऊन जाईल. त्यावेळेस ती म्हणजे कुठलीही आपण काय म्हणतोय की कुठलीही लाईट काय होती ज्यावेळेस एका ऑब्स्टेकलवरून ती काय होईल जाऊन ती ज्यावेळेस ती इन्सिडेंट होईल त्या ऑब्स्टेकलमध्ये जाऊन ती ज्यावेळेस ती इन्सिडेंट होईल तर काय होईल तिथे तुमची जी ती लाईट आहे ती काय होऊन जाईल बेंड होऊन जाईल. म्हणजे यालाच आपण काय म्हणतोय डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. In certain experiment, light is seen to bend around edges of obstacle in its path and enter into region where shadow are accepted on the basis of geometrical optics. This is so called as light bending of light around object. ओके, आपण काय म्हणतोय की जी लाईट का होतीये त्या ऑब्स्टेकलच्या
एजेसवर जाऊन इन्सिडंट होती आहे. म्हणजे त्या एजेसपासून काय होती आहे, त्या ऑब्स्टेकलच्या एजेसमधून एजेसपासून ती लाईट काय होती आहे, इंटर होती आहे है ना. म्हणजे ज्यावेळेस ती इंटर होती आहे तर तिथं तुमची लाईट काय होती आहे, बेंड होती आहे. तर तुम्हाला तिथे काय होतं आहे, म्हणजे या रिझनच्या शेड्यूल आपण काय म्हणतो आहे, जॉमेट्रिकल ऑप्टिक्स. म्हणजे ज्यावेळेस ती काय होती आहे, तुमची त्या एजेसपासून एंटर करते ती लाईट, काय होती, इंटर करते तर बँड होती. म्हणजे एक जिओमेट्रिकल शेडो मिळतोय आपल्याला. यालाच आपण काय म्हणणार, बेंडिंग ऑफ लाईट अराउंड ऑब्जेक्ट इज कॉल्ड फिनोमिना ऑफ डिफ्रॅक्शन अँड इज कॉमन टू ऑल वेव्ह. म्हणजेच याला आपण काय म्हणू शकतो, डिफ्रॅक्शन ऑफ all waves. We are very familiar with the fact that sound wave travel around obstacle as we can hear someone talking even though they are obstacle. Example, a wall placed between us and a person who is टॉकिंग है ना. बघा आपण काय म्हणतो, साऊंड वेव्हचा पण है ना. म्हणजे बघा साऊंड वेव्हचा पण सेम तसाच आहे. आता पर्टिक्युलर काय होतं, आपण एका रूममध्ये, तर आपण ह्या रूममधून आपण बोलतोय आहे ना, तर काय होईल, म्हणजे आपला आवाज दुसऱ्या रूममध्ये ऐकू येतो ना है ना. आपण जे ह्या एका रूममध्ये बोलतोय तर जरुरी नाही आहे ना, म्हणजे तो दुसऱ्या रूमपर्यंत पण तुमची काय होती, आवाज तुमची ऐकायला येते. का असं, कारण की ज्यावेळेस आपण बोलतोय जे वेव्स आहे तर पर्टिक्युलर जाऊन काय होतोय, त्या पर्टिक्युलर ऑब्स्टेकलला जाऊन ती काय होती आहे, इन्सिडंट होती आहे ना. त्याच्यावरती पण काय होतं, म्हणजे वॉल म्हणतोय आपण, त्या वॉलला जाऊन काय होतोय, तिथं जाऊन ती फॉल होती आहे, फॉल ऑन दी वॉल है ना. म्हणजे ती तिथे जाऊन काय होती आहे, पर्टिक्युलर त्या मीडियमवरती जाऊन ती इन्सिडंट होते. म्हणजे ती त्या मीडियमवरून काय होती, ती म्हणजे त्या मीडियमवरून ज्यावेळेस ती इन्सिडंट होते तिथे तुमची जी वेव आहे तिथे काय होती, ते बँड होती आहे ना. तिथे ती काय होती आहे, बँड होती आहे. आणि म्हणजे तिथे जाऊन ती तुमची ती जी आहे, जी आवाज आहे तिथे जाऊन ती काय होते, बँड होते. आणि ती बँड होऊन मग ज्यावेळेस ती काय होती, तिथे पुढच्या म्हणजे क्रॉस होऊन ती काय होती, पर्टिक्युलर तुमचा आवाज दुसऱ्या रूममध्ये सुद्धा काय होतोय, ऐकायला येतोय. लाईट ॲक्च्युली डज नॉट बेंड अराउंड एजेस इन डिफ्रॅक्शन. बघा आपण काय म्हणतोय की जी लाईट आहे ॲक्च्युअल ती बँड होते का एजेसमध्ये, पण इथे आपण काय म्हणतोय की लाईट ॲक्च्युली डज नॉट बेंड अराउंड एजेस इन डिफ्रॅक्शन बट इज ॲबल टू रीच द शेडो region due to the emission by the secondary source of light on the edges. बघा म्हणजे इथे आपण जे म्हणतोय डिफ्रॅक्शनमध्ये म्हणतोय की आपल्याला माहीत आहे की लाईट ही डिफ्रॅक्शनमध्ये बेंड होत नाही, पण ज्यावेळेस पर्टिक्युलर ती तुमची लाईट ज्यावेळेस ती ट्रॅव्हलिंग करते तर काय होतीये, ज्यावेळेस ती ट्रॅव्हल करते ऑब्स्टेकलमधून तर ती काय होतीये, ज्यावेळेस ती एजेसपासून ती क्रॉसिंग करते. म्हणजे तिथं जे जिओमेट्रिकल जे शेडो मिळतोय म्हणजे सोर्स S1 आणि S2 जी बघा आपण जसं ऑप्टिकल पाथमध्ये डिस्कस केलेला होता, तर सॉरी फ्रेस्नल बायप्रिझममध्ये आपण जसं डिस्कस केला होता ना, सिंगल सोर्स होता, 2 बायप्रिझम होते आणि त्याच्या ऑब्स्टेकलच्या एजेसपासून तुमची लाईट काय होत होती, काय होतं, तुमची क्रॉसिंग करत होती आणि स्क्रीनवरती जाऊन इन्सिडेंट होत होती. पण ज्याची ते व्हर्च्युअल इमेजेस होते तो व्हर्च्युअल इमेजेससुद्धा काय होत होते, त्या स्क्रीनवरती जाऊन इन्सिडेंट होत होते ना. आणि त्याचे पण काय आपल्याला 2 सोर्स मिळालेले होते, व्हर्च्युअल S1 आणि S2 सोर्स मिळालेले होते. तिथे पण सेम केस तीच आहे की इथे काय होतंय, इमिशन बाय दी सेकंडरी सोर्स ऑफ लाईट आहे. म्हणजे जी तुमची काय म्हणतोय आपण व्हर्च्युअल जी आहे सेकंडरी सोर्स ऑफ जी तुमची शॅडो आहे, तर ती जी लाईट आहे त्या एजेसवर जाऊन काय होतीये, इन्सिडेंट होते. त्याच्यामुळे आपण म्हणतोय ना की सेकंडरी सोर्स ऑफ लाईट ऑन दी एजेस ऑफ द obstacle. The phenomena of diffraction is intimately related to that of interference है ना. म्हणजे जे हे डिफ्रॅक्शन आहे म्हणजे तो कशाशी रिलेटेड आहे, सेम इंटरफरन्सच्या. Diffraction is essentially the interference of many waves rather than two which we have encountered in interference. Also, diffraction is noticeable only when the size of the obstacle or slits
of is the order of the wavelength of light. As diffraction is a wave phenomena, it is applicable to sound wave as well. As wavelength of sound wave are larger, diffraction of sound is easier टू ऑब्झर्व है ना. आपण काय म्हणतोय की जे डिफ्रॅक्शन आहे तो डिफ्रॅक्शन आपण कुठे आपल्याला बघायला भेटतो, साऊंड वेवमध्ये सुद्धा आपल्याला डिफ्रॅक्शनचा पॅटर्न हे आपण म्हणजे ॲप्लिकेबल इथे यूज होतोय है ना, म्हणजे इथे अप्लाय होतोय साऊंड वेवमध्ये सुद्धा. आणि साऊंड वेवची जी वेवलेंथ आहे, तिची जी वेव्स आहे, साऊंड वेवची जी वेवलेंथ आहे ती काय आहे, लार्जर आहे. कशामध्ये, डिफ्रॅक्शनमध्ये जी साऊंड वेवचं काय होतोय, त्याची वेवलेंथ जी आहे ती व्हेरी लार्जर आहे. फ्रेस्नल अँड फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन. ओके, आपण डिफ्रॅक्शनचे हे दोन टाईप डिस्कस करणार आहोत, फ्रेस्नल अँड फ्रॉनहोफर. Diffraction can be classified into two types depending on the distance involved in the experimental setup. ओके, डिफ्रॅक्शन आपण काय करतोय, क्लासिफाईड इंटू टू टाईप्समध्ये करतोय. आणि तो कशावर डिपेंडंट आहे, त्याच्या डिस्टन्सवर डिपेंडंट आहे. कशामध्ये, ज्यावेळेस आपण एक्सपेरिमेंटल जे सेटअप करतोय त्याच्यावरती काय आहे, डिपेंड ऑन द डिस्टन्स इन्वॉल्व्ड इन द एक्सपेरिमेंटल सेटअप. फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन. ओके, आपण फर्स्ट टाईप डिस्कस करणार आहोत डिफ्रॅक्शनची, फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन. If the distance is between the primary source of light, the obstacle oblique slit causing diffraction and the screen for viewing the diffraction pattern are very large, the diffraction is called as Fraunhofer diffraction. ओके, फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन आपण काय म्हणतोय की आपण कन्सिडर काय करतोय की एक सोर्स ऑफ लाईट आहे. ओके, म्हणजे त्याला आपण म्हणतोय की प्रायमरी सोर्स, आणि आपण एक काय करतोय आणि एक आपण ऑब्स्टेकल किंवा स्लिट, जसं आपण म्हटलं ना. डिफ्रॅक्शन काय असतो, डिफ्रॅक्शन म्हणजेच की ज्यावेळेस पर्टिक्युलर लाईट एका ऑब्स्टेकलमधून काय होते, आदळते, जाऊन ऑब्स्टेकलला जाऊन आदळते, तर ती लाईट काय होती, तुमची बँड होतोय. यालाच आपण काय म्हणतोय, डिफ्रॅक्शन म्हणतोय. तर इथे फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन काय म्हणतोय की आपण काय करतोय की एक सोर्स ऑफ लाईट घेतलेली आहे. ओके, आणि त्या सोर्स ऑफ लाईटला आपण पर्टिक्युलर एका डिस्टन्सवरती आपण कोणाच्या डिस्टन्सवर ठेवलेलं आहे, एका स्लिटच्या डिस्टन्सवरती आपण त्याला काय करतोय, आपण त्याला पर्टिक्युलर एक स्लिटवरून आपण स्लिट ठेवलेली आहे. ओके, आणि आपण त्यानंतर आपण काम, आणि त्यालाच आपण एक त्याच्या पुढे आपण काय केलेलं आहे, एक स्क्रीन आपण ठेवला, म्हणजे एक सोर्स ऑफ लाईट, त्या सोर्स ऑफ लाईटच्या पुढे जाऊन आपण एक सेटअप, आपण एका पर्टिक्युलर डिस्टन्सवरती स्लिट ठेवलेली आहे किंवा कुठली मीडियम कन्सिडर करू शकतो, आणि त्याच्या पुढे आपण एक पर्टिक्युलर स्क्रीन ठेवलेला आहे. ओके, म्हणजे ज्यावेळेस ती सोर्स ऑफ लाईट इमिटिंग होतील त्या स्लिटमधून किंवा ऑब्स्टेकलमधून, तर काय होईल, तुम्हाला स्क्रीनवरती तुम्हाला काय मिळेल, डिफ्रॅक्शन पॅटर्न मिळेल. कशी मिळेल, व्हेरी लार्ज, म्हणजे इन्फानाईट डिस्टन्सवरती मिळेल. कशी मिळेल, इन्फानाईट डिस्टन्सवर मिळेल. यालाच आपण काय म्हणतोय, फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन. फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन म्हणजेच काय की पर्टिक्युलर म्हणजे सोर्स ऑफ लाईट पण कशी आहे, तुमची इन्फायनाईट आहे. मग त्याच्यामुळेच काय होतं आहे की जे तुम्हाला स्क्रीनवरती जे इमेजेस मिळत आहेत, तर ती काय मिळते तुम्हाला, व्हेरी लार्ज, म्हणजे इन्फानाईट डिस्टन्स मिळतो आहे. कसा डिस्टन्स मिळतो आहे, इन्फानाईट डिस्टन्स मिळतो आहे. तर यालाच आपण काय म्हणणार, फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन. इन दिस केस द wavefront incident on the obstacle can be considered to be a plane wavefront. For this, we generally place the source of light at the focus of a convex lens so that a plane wavefront is incident on the obstacle and another convex lens is used on the other side of the obstacle to make the pattern visible on the screen as shown in figure 1. ओके, बघा आपण काय म्हणतोय की जे वेव फ्रंट इन्सिडेंट होते त्या पर्टिक्युलर ऑब्स्टेकलमध्ये, तर बघा आता आपण ज्यावेळेस ते इन्सिडेंट होतोय तर आपण काय कन्सिडर केलेली होती, एक प्लेन
वेव्हफ्रंट कन्सिडर केलेली आहे ना. जसा आपण कॉन्व्हेक्स लेन्समध्ये बघितला होता, फोकस ऑफ कॉन्व्हेक्स लेन्समध्ये आपण डिस्कस केला होता ना की सोर्स ऑफ लाईट त्या कॉन्व्हेक्स लेन्सपासून काय होईल ज्यावेळेस त्या पर्टिक्युलर लेन्सला इन्सिडंट होईल है ना. तर तुम्हाला बघा ती पॅटर्न विजिबल पॅटर्न मिळाला होता ना, म्हणजे त्याचेच व्हर्च्युअल इमेजेस जे पॅटर्न तुमचे जे तिथं तुमचा पॅटर्न मिळत होता ती कशी मिळत होती तुम्हाला विजिबल आहे ना, म्हणजे व्हर्च्युअल इमेजेस तुम्हाला मिळाले होते ना. हे आपण डायग्राममध्ये तसा तुमच्या आपण जे आता डायग्राम डिस्कस करणार आहोत तुमच्या लक्षात येऊन जाईल. तर लेट्स सी अ फिगर. फ्रेस्नल डिफ्रॅक्शन. तर नेक्स्ट आपण टाईप का डिस्कस करणार आहोत फ्रेस्नल डिफ्रॅक्शनची. इन दिस केस the distance are much smaller and the incident wavefront is either cylindrical or spherical depending on the source. A lens is not required to observe the diffraction pattern on the screen. ओके, बघा आपण काय म्हणतोय की फ्रॅस्नल डिफ्रॅक्शन काय आहे. फ्रॅस्नल डिफ्रॅक्शनमध्ये आपण काय कन्सिडर करतोय, एक सोर्स ऑफ लाईट कन्सिडर करतोय आणि जी सोर्स ऑफ लाईट जी आहे ती बघा काय होतोय त्या सोर्स ऑफ लाईटपासून ज्यावेळेस ती लाईट इमिटिंग होतीये तर ती लाईट ज्यावेळेस त्या ऑब्स्टेकलवरती जाऊन आदळते तर काय होते बघा, म्हणजे ती एका फायनाईट डिस्टन्सपर्यंत. फ्रॅस्नल डिफ्रॅक्शन म्हणजे काय की ती काय होती कशी ती ट्रॅव्हलिंग करते एका पर्टिक्युलर फायनाईट डिस्टन्सवरती. म्हणजे बघा काय होतंय फ्रॅस्नल डिफ्रॅक्शनमध्ये ज्यावेळेस ती लाईट एका पर्टिक्युलर फायनाईट डिस्टन्सवर येईल, फायनाईट डिस्टन्सवरती ती येते सोर्स ऑफ लाईट, तर काय होतं आहे ते एका ऑब्स्टेकलला जाऊन ती इन्सिडंट होते. म्हणजे त्या ज्यावेळेस ती ऑब्स्टेकलवरती जाऊन इन्सिडंट होतो आहे तर लाईट काय होते तुमची म्हणजे दोन याच्यामध्ये जाईल ना. म्हणजे बघा पर्टिक्युलर आपण काय होती जर जी लाईट आहे ती पर्टिक्युलर लाईट एका फायनाईट डिस्टन्सपासून ट्रॅव्हल होते आणि एका ऑब्स्टेकलला जाऊन आदळते तर ती काय होईल दोन पार्टमध्ये जाऊन ती काय होईल बघा अशी क्रॉस दोन लेअर निघतील ना, त्याची दोन वेव्स निघतील ना आणि त्या पर्टिक्युलर स्क्रीनवरती जाऊन ती काय होणार ती इन्सिडंट होऊन जाईल. म्हणजे तुमची त्याची काय म्हणताय डिफ्रॅक्शन पॅटर्न मिळेल है ना. म्हणजे आपण जसं लेन्समध्ये आपण म्हणतोय की लेन्समध्ये नॉट रिक्वायर ऑब्झर्व दी डिफ्रॅक्शन. लेन्समध्ये आपल्याला डिफ्रॅक्शन मिळतो का, पॅटर्न ऑन दी स्क्रीन मिळते का, नाही. तर फ्रेस्नल डिफ्रॅक्शन इट इज अ फायनाईट डिस्टन्स इज कॉल्ड ॲज Fresnel diffraction. Let's see a diagram of Fraunhofer diffraction. ओके, एक्सपेरिमेंटल सेटअप आहे फ्रॉनहॉफर डिफ्रॅक्शनची. तर बघा आपण एक कन्सिडर केलेली होती सोर्स ऑफ लाईट है ना. म्हणजे जे सोर्स ऑफ लाईटपासून जे तुमची काय होती आहे वेव्स जे प्रोड्यूस होतो आहे, जे वेव्स इमिट होतो आहे तर पर्टिक्युलर बघा काय होतं एक ऑब्स्टेकलवरती जाऊन काय होती ती इन्सिडंट होती है ना. ती काय होती एका पर्टिक्युलर ऑब्स्टेकलवरती इन्सिडंट होते आणि ती इन्सिडंट झाल्यानंतर बघा पर्टिक्युलर तुम्हाला काय होते की एका इनफानाईट डिस्टन्सवरती ती काय होती तुमची लाईट ट्रॅव्हल करते है ना. म्हणजे तुमची इनफानाईट डिस्टन्सवरून तुमचा काय होतो आहे तुमची लाईट जी आहे ती काय होती बँड होताना दिसते. बघा तुम्हाला दिसते त्याचे दोन मीडियम दिसत आहेत का फ्रॉनहॉफरमध्ये P1 आणि P2. म्हणजे कुठलीही ऑब्स्टेकलवरती ज्यावेळेस तुमचा काय होतो आहे की ती लाईट जाऊन आदळेल तर ती काय होईल इनफानाईट डिस्टन्सवरती, कारण की ते सोर्स ऑफ जे आपण सोर्स घेतलेला आहे त्याची जी लाईट आहे जे सोर्स ऑफ लाईट आहे ती पण कशी आहे इनफानाईट डिस्टन्स आहे. तर इथे बघा तुम्हाला जे लाईट्सचे वेव जे दिसत आहेत इन्सिडंट जे तुम्हाला जे स्क्रीनवरती जाऊन इन्सिडंट होताना दिसते तर ती काय दिसते बघा तुम्हाला इनफानाईट डिस्टन्सने होताना दिसते है ना. Figure 1 shows a monochromatic source of light S at the focus of a converging lens. ओके, बघा आपण काय म्हणतोय की फिगर 1 वरून आपण काय म्हणतोय की बघा जसं मी तुम्हाला म्हटलं होतं फ्रॉनहॉफर डिफ्रॅक्शनमध्ये जी सोर्स ऑफ लाईट आहे जे ती इन्फानाईट आहे ना. म्हणजे त्याची जी लाईट जे वेव्स आहे ते कशी होते इन्फानाईट होते. आता आपण काय म्हणतोय की आपण जी लाईट म्हणजे बघा मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट यूज करतोय पण त्या लाईटला आपण काय करतोय कन्वर्जिंग करतोय है ना. काय करतोय त्या लाईटला फोकस ऑफ लाईटला आपण काय करतोय कन्वर्जिंग लेन्समध्ये आपण फोकस ऑफ अ कन्वर्जिंग लेन्स म्हणजे त्या लाईटला आपण काय करतोय कन्वर्ज करतोय. इग्नोरिंग एबरेशन्स द इमर्जिंग बीम विल कन्सिस्ट अ प्लेन
parallel rays resulting in plane wave fronts. These are incident on the diffracting element such as a slit, a circular aperture, a double slit, a grating, etc. ओके, बघा आपण काय म्हणतोय की डिफ्रॅक्टिंग एलिमेंटमध्ये जी लाईट काय होती इन्सिडेंट होते, तर आपण काय म्हणतोय बघा, एकतर आपण काय घेऊ शकतो, स्लिट घेऊ शकतो है ना, सर्क्युलर अपार्चर म्हणजे त्याच्यामध्ये अपार्चर म्हणजे काय, पर्टिक्युलर त्या सर्क्युलर म्हणजे बघा अपार्चर म्हणजे तो एक इन्स्ट्रुमेंट असतो, म्हणजे तो काय असतं आपण त्याला काय म्हणतोय त्याला बघा, सर्क्युलर अपार्चर म्हटलं की आपण त्याला एक इन्स्ट्रुमेंट असतो, ठीक आहे, त्याला चांगलंच काहीतरी म्हणतात पण सर्क्युलरमध्येच असतो तो, आणि त्याला आपण जे त्याच्यामध्ये ना स्क्रू असतो, तर त्या स्क्रूमध्ये आपण त्या स्क्रूला जर फिरवला ना तर पर्टिक्युलर ते एका फायनल डिस्टन्सवरती ते ओपन होत असते, तर त्याला एक सर्क्युलर अपार्चर म्हणतोय. किंवा डबल स्लिट, यू नो दॅट डबल स्लिट आपण इंटरफरन्स पॅटर्नमध्ये यंग डबल स्लिट एक्सपेरिमेंटमध्ये आपण याच गोष्टी डिस्कस करत आलेलो आहे. त्यानंतर ग्रेटिंग. ओके, ग्रेटिंगसुद्धा एक प्रकार आहे. ग्रेटिंगमध्ये सुद्धा तुमची लाईट काय होते, डिफ्रॅक्शन पॅटर्न मिळतो. आपण एक्सपेरिमेंटमध्ये या सगळ्या गोष्टीचा यूज करतो. इमर्जिंग बीम इज इन्सिडेंट ऑन अनदर कन्वर्जिंग लेन्स दॅट फोकसेस द बीम ऑन अ स्क्रीन. ओके, जी तुमची लाईट जे बीम आहे, इमर्जिंग बीम इज इन्सिडंट का होतो आहे की पर्टिक्युलर जे तुमची लाईट का होती, जी इन्सिडंट होतो आहे, तर ती का होती आहे, ती लाईट आपण काय म्हणजे ती जी पर्टिक्युलर ऑब्स्टेकलवरून ज्यावेळेस ती इन्सिडंट होतो आहे, तर काय होती, ती जी लाईट आहे ती काय होती आहे, कन्वर्जिंग होती है ना, फोकसेस द बीम ऑन स्क्रीन. In this case of circular aperture, S is a point source and the lens are biconvex for a linear element like slits, grating, etc. ओके, आपण काय करतो इन दिस केसमध्ये आपण काय डिस्कस करतो की सर्क्युलर अपार्चर आहे त्याच्यामधून जे सोर्स ऑफ पॉईंट आहे, म्हणजे जे यस इज अ पॉईंट सोर्स है ना, म्हणजे जी का आपण काय म्हणतोय किंवा जे लेन्सेस किंवा बायकॉन्वेक्स हे काय आहे, सगळे लिनियर एलिमेंट्स आहेत, लाईक दॅट स्लिट्स आणि ग्रेटिंग. द सोर्स इज लिनियर अँड लेन्सेस आर सिलेंड्रिकल इन शेप. हे जे सोर्स आहेत, हे जे लिनियर सोर्स आहे, लिनियर सोर्स कोणकोणते आहेत, स्लिट्स, ग्रेटिंग है ना, हे सगळे कोणते आहेत, लिनियर सोर्सेस आहेत. तर हे लिनियर सोर्सेस यांचा शेप कसा आहे, सिलेंड्रिकल शेपमध्ये आहे. सो दॅट फोकस्ड इमेजेस इज ऑल्सो लिनियर. म्हणजे मग यांची इमेजेस जी असेल, जी फोकसिंग इमेजेस अशी असेल, ती कशी असेल, लिनियरली असेल. इन आयदर केस अ प्लेन वेव फ्रंट ॲज इफ द सोर्स इज ॲट इन्फायनायटी है ना, म्हणजेच काय होईल, त्याची जी सोर्स कशी असेल, मग इन्फायनायटी असेल है ना. म्हणजे आपण बघा, आपण कोणता सोर्स यूज करतोय, आपण लिनियर सोर्स यूज करतोय. तर लिनियर सोर्सेसची जे शेप आहेत, तर ती कशी आहे, सिलेंड्रिकल आहे, म्हणजे ती फोकसिंग इमेजेस कशी मिळेल, लिनियरली मिळेल है ना. तर म्हणजे जी सोर्स कशी असेल, इन्फायनाईट असेल. अप्रोचेस अँड लिव्स द डिफ्रॅक्टिंग एलिमेंट है ना, म्हणजे तुम्हाला मग म्हणजे इथे काय मिळेल, तुम्हाला डिफ्रॅक्शन मिळेल ना, लाईटचा काय मिळेल, डिफ्रॅक्शन मिळेल. दिस इज ॲज पर द रिक्वायरमेंट्स ऑफ फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन. म्हणजे यालाच आपण काय म्हणतोय, फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन म्हणतोय है ना. फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन म्हणजेच बघा, आपण पर्टिक्युलर रिक्वायरमेंटमधून, म्हणजे आपली जशी रिक्वायरमेंट असेल फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शनमध्ये, तर आपण बघा ग्रॅटिंगमधून सुद्धा आपण एक्सपेरिमेंटली करू शकतो, लेन्सेसमध्ये सुद्धा आपण करू शकतो है ना, स्लिट्समधून सुद्धा आपण काय करू शकतो, एक्सपेरिमेंट करू शकतो. आणि जे आपल्याला फोकसिंग इमेजेस मिळतात ते कसे मिळतात, इन्फायनाईट मिळतात, कारण की आपला जे सोर्स असतो तो सोर्स कशी बिहेव लाईक दॅट कसा करतो, इन्फायनाईट. सोर्स कशी असते, इन्फायनाईट असते. म्हणजे जे तुमची जे डिफ्रॅक्शन मिळेल एका ऑब्स्टेकलपासून, ती लाईट जी इन्सिडंट होईल आणि पर्टिक्युलर स्क्रीनवरती जाऊन इन्सिडंट होईल, तर काय मिळेल तुम्हाला, डिफ्रॅक्शन
पॅटर्न मिळेल. म्हणजे आपल्याला आपण यालाच काय म्हणणार, इनफायनाईट डिस्टन्सवरती जे पॅटर्न डिफ्रॅक्शन मिळतो त्याला आपण काय म्हणतो, फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन म्हणतो. आणि जे पर्टिक्युलर फायनाईट डिस्टन्सवरती स्क्रीनवरती तुम्हाला जे डिस्टन्स मिळतो त्याला कोणतं आपण डिफ्रॅक्शन म्हणणार, फ्रेस्नल डिफ्रॅक्शन. तर हे डिफ्रॅक्शनचे हे 2 टाईप्स होते. ॲक्च्युली डिफ्रॅक्शन जी असते, डिफ्रॅक्शनचे कुठलेही पार्ट नसतात, पण हे जे डिफ्रॅक्शन आहे त्या डिफ्रॅक्शनमध्ये आपण काय करतोय, क्लासिफाईड केलं आहे 2 टाईप्समध्ये, फ्रेस्नल आणि फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शनमध्ये.